हॅलो गाईज, तर आता आपण जाणार आहोत प्राणी संग्रहालय आपला बघून झाला आहे तर भाऊ दाजी लाड या वस्तू संग्रहालयामध्ये आणि बघू तिथे पण आतमध्ये काय काय आहे जतन करून ठेवलेलं ते तुम्हाला मी दाखवते. चला. माझ्या पाठी जे वस्तू संग्रहालय बघताय त्यामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने इथे येऊन ज्या पण आपल्या वस्तू जतन केलेल्या आहेत त्या बघाव्या, म्हणून इथे व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही केलं आहे. भरपूर साऱ्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत, तर तुम्हीसुद्धा इथे नक्की या आणि बघा. खूप छान आहेत. असं नॉलेज घेण्यासारख्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत, जसं की शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती ती मला खूप आवडली, ती पण अशी एकदम बनवलेली होती, ती पण खूप छान होती. तिकीट इथलं जादा नाही आहे. तिकीट अडल्टसाठी 20 रुपये आहे आणि किड्ससाठी 10 रुपये. तुम्ही नक्की इथे पण एकदा व्हिजिट करा. हे बघा, हे असं वस्तू संग्रहालय आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये, म्हणजे प्राणी संग्रहालयाच्या थोड्याशाच एकदम 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही सुद्धा इथे आलात तिथे या. आता मी खरं सांगायला, मी सकाळी बघ उठलेलं, मी 6 वाजता शाळेला जायचं ठरवलेलं. आता उठे आणि मला दुपारी झोपून शाळेत जाऊन वाटत माझ्या बाहेर जायचं मला नाही. जाऊ दे आता, डायरेक्ट 15 तारखेपासून शाळा आहे हां, तोपर्यंत आराम. तुला कसं वाटलं इथे येऊन? खूप चांगलं वाटलं आणि खूप सारे प्राणी व इतिहास बघायला भेटला. मम्मी तुला कसं वाटलं? छान. आमचं पूर्ण फिरून झालं आहे. वस्तू संग्रहालय फिरून झाला, राणीची बाग फिरून झाली. तर आजचा ब्लॉग इथेच संपूया. आणि तुम्ही अजूनही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा, लाईक करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा.